जय आदिशक्ती. मी संगीता खोकले. अदृश्य अस्तित्व या चॅनलमध्ये सर्व ईश्वरांच्या लाडक्यांचे आणि लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत करते. बघा बंधू भगिनींनो, आजचा विषय असा आहे की जेव्हा आपण संचार अवस्थेत असतो तेव्हा आपल्या संचारामध्ये जे काही बोललं जातं ते भाकीत खरं ठरत नाही. तर याचा अर्थ काय की बरीच लोक असं बोलतात की आमचा संचार खराब म्हणजे बोललेलं भाकीत खरं ठरत नाही, तर आमचा संचार खरा नाही आहे का, की लोकांच्या मनामध्ये वेगळे वेगळे विचार यायला सुरू होऊन जातात. तर बघा, जर तुमचा संचार तुम्ही तुमच्या संचारावरती डाऊट आहे तर मग तुम्ही नाटक करताय का? तुम्हाला तुमच्या संचारावरती विश्वास नाही आहे ठामपणे, तर तुम्ही जर तुम्हाला तर माहिती आहे ना तुम्ही नाटक करत नाही. कारण जेव्हा संचार होतो तेव्हा तर माणूस भानामध्ये सुद्धा नसतं. आता बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की मग संचार खरं का, म्हणजे संचार बोलायला खरं का ठरत नाही. तर बघा, याच्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी असतात की तुम्हाला योग्य मार्गदर्शन नसेल किंवा तुमच्या संचाराचा काही विधी झालेला नसेल. विधी म्हणजेच संचार आल्यानंतर गेनमाळ ही करावीच लागते. तर गेनमाळ असेल किंवा गुरुदीक्षा असेल किंवा तुम्ही गुरु केलेला असेल तर तुम्हाला योग्य मार्गदर्शन नाही आहे, किंवा जे काही देवी देवतांचे बीज मंत्र असतात ते तुमच्याकडं ते दिलेले नसतील, यामुळे सुद्धा होऊ शकतं. या बऱ्याच काही गोष्टी असतात. या कारणामुळे ते भाकीत खरं होऊ शकत नाही. आणि अजूनही कारणं आहेत की जेव्हा आपला संचार होतो तेव्हा आपलं कुठल्या मनामधनं संचार आलं, म्हणजे आपले 3 मन आहेत, आंतरमन, बाह्य मन आणि दिव्य मन. तर दिव्य मनातनं संचार येतो तेव्हा आपलं भाकीत खरं ठरतं. तर मग तुम्ही म्हणाल आता दिव्य मनातनं संचार कसा येईल, आपल्याला कसं कळेल आणि कधी येणार तो? तर बघा, दिव्य मनातनं हा संचार असा काही तुम्हाला घरी बसून येणार नाही. तुम्हाला योग्य मार्गदर्शन लागणार, योग्य गुरु लागतील, योग्य सद्गुरूच्या मार्गदर्शनाने हे होईल. योग्य सद्गुरू असतील तर तुम्हाला काही साधना देतील. त्या साधनाद्वारे तुम्हाला म्हणजे बरंच काही कळायला सुरू होऊन जाईल. तर तुम्हाला योग्य मार्गदर्शनसुद्धा गरजेचं आहे, योग्य सद्गुरू पाहिजे. आणि इतर ठिकाणी बघा, तुम्ही कधी पुढे कुणाची आरती असेल, तुम्ही तिथे तुमचा संचार झालेला असेल, तिथं कधी तुमचं वारं बोललेलं असेल तर तुमचं भाकीत खरं ठरत नाही. मग हे असं का होतं? तर बघा, काही गोष्टी असतात की आपण ध्यान हे खूप महत्त्वाचं असतं. हल्ली ध्यानात वगैरे कोणी काही शिकवत नाही. हल्ली तर सर्व गोष्टींचा बाजारच चाललेला आहे. तर हे ध्यान खूप महत्त्वाचं असतं. आणि माझे सद्गुरू माऊली म्हणजेच काशीनाथ बाबा, हे माझे जे बाबा आहेत ना, बाबांनी सर्व म्हणजे जी लोक आहेत की ज्यांना म्हणजे त्यांचं मन लागत नाही कुठल्या गोष्टीत, मग ते मुलं असो किंवा माणसं असो किंवा कुणीही असू शकतं. तर बऱ्याच लोकांचं मन लागत नाही किंवा मग त्यांचं मन एकाग्र होत नाही, चिडचिडेपणा होतो. तर आमच्या बाबांनी सर्व या गोष्टींचा अभ्यास करून यावरती एक शिबिर घेतात आमचे बाबा, आणि त्यामधनं या लोकांना बाहेर काढत असतात. आणि त्यामध्ये बऱ्याच काही ध्यानाच्या गोष्टी शिकवल्या जातात. तर ज्या काही आमचे बाबा जे ध्यान साधना घेत असतात, म्हणजे आता दिव्य साधना शिबिर आहे, तर ते दिव्य साधना शिबिरामध्ये अशा दिव्य काही साधना शिकवल्या जातात. आणि तिथे ध्यानाच्या खूप काही गोष्टी आमचे सद्गुरू माऊली शिकवत असतात. आणि ध्यानामध्ये काही सर्व मिळू शकतं ना, ते इतर गोष्टीत नाही. नुसता संचार घेऊन होत नाही. तुम्हाला ध्यानाच्या काही गोष्टी शिकाव्या लागतात, काही साधना शिकाव्या लागतील. जेव्हा तुम्ही ध्यान अवस्थेत असाल, तुम्ही समजा की तुम्ही गादीला बसलेले असाल आणि तुम्ही कधी ध्यान करत असाल आणि त्या ध्यान अवस्थेत तुमचा संचार झालेला असेल तर तुमचं भाकीत मी 100% सांगू शकते की तुम्ही जर ध्यानामध्ये असाल, तुम्हाला काहीही भान नाही आणि तुम्ही जेव्हा ध्यानामध्ये असाल तेव्हा तुमचा संचार जो बोलतो ते पूर्णपणे भाकीत खरं ठरतं. हे आमच्या गुरुमाऊलींचे बऱ्याच ठिकाणचे अनुभव आहेत. मी राहायला पुण्यामध्ये आहे, पण मी खूप गुरु बघितलेले आहेत की ज्ञानमाळ होते, गुरुदीक्षा होतात, मी खूप कार्यक्रमात गेलेले आहे, मी खूप काही गोष्टी बघितल्यात. पण माझे सद्गुरू माऊली जे शिकवतात हे सर्व वेगळं आहे. आमचे बाबा जे शिकवत असतात की ध्यानाच्या काही गोष्टी आहेत, आमचे बाबा परिपूर्ण आहेत. त्यामुळे आमचे बाबा ह्या गोष्टींवरती अभ्यास करून त्यांनी एक शिबिर आयोजित केलेलं असतं दर महिन्याला एक. तर ते शिबिर तुम्ही अटेंड करू शकता. शिबिरामध्ये बऱ्याच काही गोष्टी आहेत त्या तुम्ही शिकू शकता. तुम्ही जरी गुरु केला असेल पण तुम्हाला काही ध्यान शिकायचं असेल तरी तुम्ही ध्यानाच्या काही गोष्टी शिबिरामध्ये येऊन शिकू शकता.
आणि ह्या सर्व गोष्टी शिकल्यानंतर तुम्हाला संकोचही राहणार नाही की तुमचं वाऱ्याचं भाकीत म्हणजे खरं होत नाही, असं होऊ शकत नाही. ध्यानामध्ये गेलेला माणूस, पहिले साधू संत जे होते त्यांनी त्यांनी ध्यानावस्थेत मिळवलं ते असं नाही मिळू शकत. त्यांनी सर्व ध्यानामध्ये जाऊनच ह्या सर्व गोष्टी मिळालेल्या आहेत. त्यांनी खूप सिद्धी प्राप्त केलेल्या आहेत, पण त्या घरात बसून होत नव्हत्या. त्या कुठेतरी जंगलात जाऊन, कुठेतरी बाहेर राहून ते शिकत असत. तसंच आमचे गुरुमाऊली आता तर कलियुगामध्ये तर आता शक्य होत नाही की बऱ्याच जणांना हे प्रपंच बघावा लागतो. सर्व काही गोष्टी बघावून आपल्याला हे सगळं करायचं असतं. आपण घरदार सोडून कुठे बाहेर जाऊ शकत नाही. तर आपण ध्यान करण्याच्या काही गोष्टी जर शिकल्या तर तुमचं भाकीत नक्कीच खरं ठरू शकतं. तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटले तर मला कमेंट करून नक्की कळवा. आणि माझे जर व्हिडिओ आवडत असतील तर माझे व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल या शब्दाचे जरील घंटीचे बटन नक्की दाबा. जय आदिशक्ती.